उत्पन्नाचं मोजमाप, स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप यावरती थोडक्यामध्ये आपल्याला डिटेल्समध्ये माहिती घ्यायची आहे की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे कोणी कोणी प्रयत्न केले होते आणि कोणत्या वर्षी कोणी किती टक्क्यापर्यंत किती रुपयापर्यंत सांगितलेलं होतं हे आपल्याला डिटेल्समध्ये बघता येऊ शकतं। तर स्वातंत्र्यपूर्व भारतातील काही प्रमुख अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये सर्वात पहिले जे व्यक्ती आहेत तर हे दादाभाई नौरोजी येतात। तर सर्वात पहिले भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केला होता। त्यांच्या मोजमापानुसार 1867 ते 1868 मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जवळपास 340 कोटी रुपये एवढं काउंट केलं होतं, परंतु दरडोई राष्ट्रीय उत्पन्न 20 रुपये इतकं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं विभाजन दोन प्रकारामध्ये केलं होतं, अर्थात दोन क्षेत्रामध्ये केलेलं होतं। पहिलं क्षेत्र होतं कृषी क्षेत्र आणि दुसरं गैर कृषी क्षेत्र। परंतु दादाभाई नौरोजी यांची गणना पद्धती ही वैज्ञानिक मानली जात नव्हती। तर सर्वात पहिले व्यक्ती होते दादाभाई नौरोजी। त्यांनी भारतीय आर्थिक निसरणाचा सिद्धांत सुद्धा मांडलेला होता। यानंतर पुढचे 2 नंबरचे व्यक्ती आहेत विल्यम डिग्बी। 1897 ते 1898 मध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्न रुपये 390 कोटी आणि दरडोई उत्पन्न 17 रुपये इतकं असल्याचं त्यांनी सांगण्यात आलं होतं। तर विल्यम डिग्बी यांनी सांगितलं होतं हे। त्यानंतर 3 नंबरचे व्यक्ती आहेत अर्थतज्ञ फिंडले सिरास। यांच्यामध्ये 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे 1142 कोटी रुपये इतकं होतं, तर दरडोई उत्पन्न हे 80 रुपये इथपर्यंत वाढलेलं त्यांनी नोटीस केलेलं होतं, त्यांनी मांडलेलं होतं। यानंतर पुढचे अर्थतज्ञ आहेत डॉक्टर V.K.R.V. राव। हे 1949 मध्ये जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न समिती बनवली तर त्यावेळी ते उपाध्यक्ष म्हणून तिथं काम करत होते। तर यांनी 1931 ते 1932 वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्न 1689 कोटी रुपये इतकं सांगितलेलं होतं आणि दरडोई उत्पन्न 63 रुपये सांगितलं। सर्वप्रथम त्यांनीच वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना आणि राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचं प्रतिपादन सुद्धा त्यांनी केलेलं होतं, म्हणून राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून डॉक्टर V.K.R.V. राव यांना उल्लेख केला जातो। यानंतर सर्वात महत्त्वाचे अर्थतज्ञ आहेत R.C. देसाई। यांनी 1930 ते 1931 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 2809 रुपये इतकं सांगितलेलं होतं आणि दरडोई उत्पन्न 72 रुपये इतकं असल्याचं सांगितलं। आता पर्याप्त आकडेवारी आणि ह्या आकडेवारीबद्दल थोडाफार विश्वास आणि अविश्वास याच्यामध्ये थोडंसं अर्थशास्त्र अडकून राहतं, परंतु स्वतंत्रपूर्व भारताचे दारिद्र्य आणि आर्थिक मागासलेपण ह्या आर्थिक उत्पन्न म्हणजे स्वतंत्रपूर्व भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धतीनुसार हे महत्त्वाचे अर्थतज्ञ होते आणि ह्या अर्थतज्ञांनी उत्पन्न कशा पद्धतीने मोजता येऊ शकतं तर हे इथं डिटेल्स मध्ये सांगितलेलं होतं। आय होप्स तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न करणारे स्वतंत्रपूर्व काही व्यक्ती आणि कोणत्या वर्षी किती उत्पन्न केलेलं होतं तर सांगितलं होतं, तर हे तुम्हाला थोडक्यामध्ये अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।